फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात सादर केला म्हणजे तो आपोआप सिद्ध होतो का? नमस्कार, मी आशिष दीपक देसाई, फाउंडर आणि डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब. आणि आपण पाहतात ती आहे आपली सिरीज ज्याचं नाव आहे फॉरेन्सिक सायन्स अवेअरनेस. आणि हा आहे एपिसोड नंबर 28. आणि आज आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे त्याचे निरीक्षण करून, त्याचे ऑब्झर्वेशन्स काढून, त्याच्यावर सायंटिफिक मेथड्स अवलंबून त्याचा रिपोर्ट तयार करणे, त्याचा दस्तऐवज तयार करणे किंवा त्याचा अहवाल करणे म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट. मग याच्यामध्ये कोणकोणते रिपोर्ट्स येतात? तर याच्यामध्ये फिंगरप्रिंट एक्झामिनेशन रिपोर्ट, सिग्नेचर एक्झामिनेशन रिपोर्ट, हँडरायटिंग एक्झामिनेशन रिपोर्ट, ऑडिओ, व्हिडिओ, इमेज किंवा तुमच्याकडे असलेले स्क्रीनशॉटचे ऑथेंटिकेशन रिपोर्ट, ज्यालाच आपण डिजिटल फॉरेन्सिक रिपोर्ट असे म्हणतो. तसेच त्याच्यामध्ये DNA रिपोर्ट्स आणि वेगवेगळ्या एव्हिडन्स तपासून त्याचा रिपोर्ट तयार करणे म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट. कोर्टामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट वापरत असताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले जातात. त्याच्यामध्ये 1 नंबरला येतो तो म्हणजे चेन ऑफ कस्टडी. त्यामध्ये 2 नंबरला येतो तो म्हणजे एक्झामिनेशनची मेथड. 3 नंबरला येतं ते म्हणजे त्याच्यामधील ऑब्झर्वेशन्स. 4 नंबरला येतो तो म्हणजे त्याचा ओपिनियन. आणि 5 नंबरला येतो तो म्हणजे त्याचा पूर्णपणे असलेला अहवाल. पुरावा दाखवलाच म्हणजे सत्य होतं का? तर नाही. पुरावा दाखवला म्हणजे सत्य होत नाही. त्यामागचं वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक थिंक असणे खूप महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील जे फॉरेन्सिक रिपोर्ट रिलेटेड ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचे उत्तर आम्ही नक्कीच देऊ. आणि अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.